आता मी 5 काउंट करणार. हा 1 2 3 4 5. आता ये नॉर्मल पोझिशनला. आता आज आपण 5च केलेत, उद्यापासून 10 करायचे. ओके. नाव नेक्स्ट एक्सरसाइज मी शोधून ठेवलाय. हा बघ, हा तर ना एकदम सोपा आहे. ऑल यू हॅव टू डू इज असं जमिनीवर झोपायचं आणि हे आहे ना, हे पाय असे करायचे. ओके. आणि हे हात आहेत ना, हे हात असे रेस्ट करायचे. आणि मग सुप्रिया, सुप्रिया इकडे इकडे. आत्या, सावकाश. अगं काय हे? पाय घट लाव. कुठे नेतेस? खाली जे काही लोळत पडला होता ना ते बंद कर न, मी सांगते तसं कर. या बघ, हे बापरे. असं असं. आत्या, अगं हे काय आहे? हे रोज असं बलद्या पाणी शेंदायचं. हे असं. हा. आणि ह्या तांब्यानं हे असं वाकून वतायचं. हे बघ, हे असं वाकून वतायचं. आणि मग हा खराटा घ्यायचा आणि अशी वाकून गच्ची झाडायची. समजे सुप्रिया ठेव. पाणी शेणं हे सारखा व्यायाम नाही आहे पोटूशा बाईला. न पोटूशा बाईनं वस्तू उचलायची नाही, ती अशी खेचायची. जोड वस्तू करते तू, खेचते. आत्या, अगं बर, आता मी दाखवते. हे बघ, हे असं हे घ्यायचं पाणी आणि हे असं. Excuse me, miss. Excuse you? Yeah. Excuse you for what? What do you think? You are a knight in some kind of shiny armor? I know your type very well, mister. A girl with a broken down car is an open invitation for you, isn't it? No, but You better get lost right now, otherwise I'll call the police, huh? ताई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हातवळणी हॉस्पिटल कुठे आहे सांगू शकता please? अशा नावाचं कुठलंही हॉस्पिटल पुण्यात नाहीये. तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा, नाहीतर आय विल. Excuse me. Sir, may I help you? दादा, ताईंना मी फक्त हॉस्पिटलचा पत्ता विचारत होतो आणि ह्या ताई गैरसमज करतायत. ओ बाबा, तुम्हीच लावा त्या दारुड्याशी लगीन, मी नाही करायची. अग काय म्हणली ओ बाबा, उगा हात उगारायचं काम नाही. यो आकडा कुणाला लागणार एकदम बंपा. काय म्हणालास? कुठं काय तुला कोण काय म्हणलंय तवा? मग दुसरं कोण हाय तर? हाय कोणी? तुझ्या बापाने तुला हेच बोलायला शिकवलंय का? हे साळे, बापाचं नाव काढायचं काम नाही कळलं का लाज वाटते का तुला बापाला बाप म्हणाया? सरपंचाचा पोरा म्हणजे गावाचा राजा झाला का तू? हे दिल्या, अरे सांग रे हिला. साळे, अगं गप. फुकणीच्या अजून नीट मिसळून फुटे ना तुला आणि हुशारी करतोस. आकडा कुणाला लागल काय? तुला मारून मारून तुझा चाच आकडा करून टाकीन. माझ्या नादी लागायचं काम नाही. चाल निघ निघ. चल रा. आता बाई माणसावर हात उगारता येत नाही म्हणून, नाही तर जातो का? चलो लालबाग चलो. लालबाग मला वाटलं चांगला अंधेरीचं भाडं असेल. मॉडेल मध्येच डिफेक्ट आहे या गडीच्या. पैसे घेणार ना का फुकट सोडणार आहे? चलो चलो. काय झालं? बाई एक नाही परत बाई. अशा 4 आहेत मुंबईमध्ये. बोलू काय? काय झालं बोला. वा वर मलाच विचारा काय झालं. हे बघा बाई, तुम्हाला जर अंधेरीचं भाडं होतं ना तर बाहेर टॅक्सीवर बोर्ड लावायचा, नाहीतर गिराईक पासून आधी सांगायचं, बसल्यावर नाही सांगायचं. मग कुठे काय बोलले? कुठे काय बोललात म्हणजे मी खोटं बोलतोय? हा, हे बरं आहे. म्हणजे चोर तो चोर, वरशीर चोर. हो, हे जरा अति होतंय बरं का. काही अति होत नाहीये. मला का हौस नाही भांडायची. तुम्ही विषय काढलात ना म्हणून. हा हो बाई, तुम्ही बोला की. हा बोलले का मी? एक तरी शब्द बोलले का? हे म्हणतात तसे एक तरी शब्द बोलले का? ओ, तिला काय विचारताय? माझ्याशी बोला. कळलं ना? अहो असं काय करताय? ते खरंच काही बोलल्या नाही. तू गप ग. उगाच तिची बाजू घेऊ नकोस. काय करणार आहे ती? क्या करेगा तुम? हा, मला नाही जायचं लालबागला. चला उतरा. बघ बघ, बोललो तर की नाही? हो, तुमच्या या अशा वागण्यामुळे ना. प्लीज मी सॉरी म्हणते. तुम्ही राग म्हणून घेऊ नका प्लीज. चला. बाई आहे म्हणून सोडून देते. ओ बाई बाई ये. तू कशाला मध्ये बोलतेस? अहो तुम्ही शांत राहता का? माझं डोकं गरगरायला लागलंय.
एकतर मध्ये काय बडबडतात ते कळत नाही. गावी तसेच, एसटीत तसेच आणि आता टॅक्सीतही तसेच. अशाने वेड लागेल मला. वेड बीड काही समजू नकोस. आपल्या घराण्यात कोणाला वेड नाही लागणार आहे. नाही तुम्हाला वेड, तुम्ही मला तुम चलो सीधा चलो पहिले. गावात हो हो हो, शिव्या द्यायच्या नाहीत, कळलं ना? काय झालं केशू? सिद्धू मॅडम चाय आवडला नाही का? चाय मी नाही केला, त्या शेफने केला, मी नाही केला. 5 वर्ष झाली. 5 वर्ष झाली माझ्या लग्नाला. पण असा गरमागरम आयता चहा आजपर्यंत कोणी दिला नाही रे मला. राब राब राबते, मार मार मरते, खप खप खपले रे बावराया. पण केशू रेडी आहेस का? कंट्रोल युअर इमोशन्स बाबा. चल सांभाळ सांभाळ स्वतःला. मॅडम तुम्हाला काही खायला आणू का? खाऊया ना, भूक लागली आहे. भूक लागली. आज मंगळवार उपवासाचा दिवस आहे. म्हणजे आमच्या हॉटेलमध्ये साबुदाण्याची खिचडी, शेंगदाण्याचं मटण लाडू मिळेल. मटण? उपवासाचं मटण ते पण असतं का उपवासाला? उपासाला मटण? हो ग प्रेमा, माझी सासू आहे ना, ती खूप सोवळं करते. म्हणजे सोमवार शंकराचा वार, हे खाऊ नको ते खाऊ नको, उद्या काय मंगळवार देवीचा वार, बाई हेच खा तेच खा. आज चापून मटण रेमटवते बघ. ए हिरो थांब. कोंबडी, मटण, मासे मिळाला तर एखादा माणूस पण आण शिजवून. माणूस? रक्त प्यायचंय मला, रक्त. गरम गरम काय तो बबलू आहे गो. आता नुसती धमाल करायची. फुल 2 फुल 3 धमाल. पण तो फक्त रेनकोटच घालतो. आणि वयस्कर बायकांना छेडतो, त्यांना धक्के मारतो, त्यांच्या पर्स चोरतो आणि वर त्यांना सांगतो की मी खबरदार नावाच्या वृत्तपत्राचा वार्ताहर आहे म्हणून. तुम्हाला नाही सांगितलं? हो हो सांगितलं. म्हणजे पुरावा सापडला. अगं हे तर काहीच नाही, कधी कधी तो वास्कन अंगावर येतो, चिमटे काढतो, चिमटे चिमटे गालगुच्चे घेतो आणि चावतो सुद्धा. आणि या अशा वेड्या माणसाशी तू लग्न करणार आहेस? काय? कुठून मी कसं मी पडायचं? मी काय म्हणतेय? काय काय? कुठं? मी एकटीच आहे. घरामध्ये कोणी नाहीये, मी एकटीच आहे. माझ्यासाठी रेणुका देवी कुठे निघाला? कुसुमावतीच्या लेकीचा साखरपुडा आहे आज. साखरपुडा आहे? वा वा वा. हे काय? अरे बापरे, हे 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 काय? माझी तिजोरी म्हणजे तुम्हाला काय आवली बाबाची गुफा वाटली की काय? अहो तोला मुलाची माणसे ती, मग त्यांना तोला मुलाचा आहेर द्यायला नको का? असा? हो. अहो आपल्या लग्नात आठवतं का, काय? त्यांनी चांदीचं पोकळ मोदक आणि चांदीच्या दुर्वा दिल्या होत्या. मग एवढं सगळं नको द्यायला? चांदीचा पोकळ मोदक, त्याच्यासाठी चांदीचा तांब्या, हे चांदीचं पंचपात्र,
हे चांदीचं निरंजन, हे चांदीचं तामण, खड, नारळ, ही फळं पय आतमध्ये घेऊन जा. जा, ही फळं उद्या एकादशी आहे ना, खायला कामाला येते. जा 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 जा, जा. अहो चांदीचा पोकळ मोदक दिला होता की नाही त्यांनी, मग त्यांना हा नारळ द्या. पाणी भरलेलं आहे आतमध्ये. हा? आणि हा भोकाचा पैसा वर. हा हा आहेर द्या. थांबा थांबा थांबा, पदर बाजूला करा. ब ब ब ब ब. तुमचा साखरपुडा आहे की काय? हे इतके सगळे दागिने घालून जात आहे. अहो आपल्याकडे इतके दागिने आहेत, मग मी लंकेची पार्वती बनून का जाऊ? 40 तोळ्याचे दागिने आहे ते. हे जर असे घातलेत ना रोज रोज तर 30 तोळ्याचे होती. आणि एखादा पडला तर नुकसान कोणाचं होणार? राहू द्या, मी जातच नाही. ओ विठ्ठले माझे माऊली ये ओ विठ्ठले माझे माऊली ये, निदळावरी कर निदळावरी कर ठेवून वाट मी पाहे ओ देवा, वाट मी पाहे ओ देवा. येई ओ विठ्ठले माझे माऊली ये. ओ हा काय चाललंय? हो ना, उशीरच झाला आज. अरे देवा. पांडुरंगा इकडे या, इकडे या. मी अव इकडे या, हात द्या जरा, हात द्या जरा. आय ग देवा पांडुरंगा. आता इकडे या इकडे या. तसं सुप्रीला सांगतेस मी, पण तुम्ही बी ध्यानात ठेवा. काय? हे बघा, हे चाटण रातच्यालाच करून ठेवलंय. अनुषा पोटी घ्यायचं. तिनं नाही तर तुम्ही घ्या. आणि मग हे दूध, हे टंपरभर दूध. आणि तिला म्हण साय गाळू नग, फाटचीच गेली गोट्यात. पाट्याची फाट फाट. हा पहाट हा, त्या तुमच्या पिशवीतल्या दुधाला वास मारितो प्लास्टिकचा. जळला कसला मेला तो गोटा. मेल्यांना धार पण धड काढता येईना. म्हणलं सर बाजूला. मीच काढली धार अशी फटाफटा आणि घेऊन आली. आता मला सांगा, हे असलं समज तुम्हाला जमलं असतं का? नाही. मग आणि मग बस 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 बसा इथं. आणि मग हे द्यायचं खायला. ही कोंड्याची भाकरी नवर हा गुळ. ताजा पिवळा धम्म गुळ आहे, सोन्यासारखा घरचा. आता तुमच्या घरी होतो का? नाही. मग आणि हे बघा, हे आंघोळीसाठी, दुईसाठी शिक्काई रिट्टा. आणि हे बघा, हे कोरफड. ही लावायची तोंडाला. चिक काढायचा नसं तोंडाला फासायचा. का? तजेला येतो ना तोंडावर. आमच्या बांधावरची आहे कोरफड. तुमची आहे का? बांधच नाही. मग ते राहिलं ना. हा, ते डाळीचं पीठ ते राहून दे. ते मी चोळन तिच्या अंगाला. थँक्यू. गर्भाशी बाई कशी रसरशीत दिसली पाहिजे. तर बरं आता बोलत बसू नका. चला मी स्वयंपाकाला लागते. तुम्ही स्वयंपाक करणार? आता स्वतः जाऊन भाजी घेऊन आली मी. तुम्ही? हा मग तुमच्या त्या कपाटातली भाजी. कपाटात भाजी ठेवली? ते थंड कपाट व तुमचं. हा फ्रीज. शिळा माल समजा. पण भाज्या केवढ्या महाग झाल्यात. मुर्दा मला भाव सांगत होता. मुर्दा? म्हणला आता सांगते तसं देतो का बसव तुलाच शेण खाता करता वावरात. बर तुम्हाला काही लागलं सवरलं आडलं तर विचारा मला. हो. मी इथंच आहे की. हो. काय कळलं? काय कळलं? हे आपण दोघींनी मिळून करायचं ते. हा, कसं काय? मी जाऊ? जाताय? हो. जावा. दुर्गे दुर्गट भारी तुझा विण संसारी अनाथ नाते आंबे. अक्कल आहे का तुला? तुला तुला अक्कल आहे का? दिवस नाही रात्र नाही, लावल्या पर्स खाकोटीला आगी निघाल्या शॉपिंगला. पंचामृत कोण आणून देणार आहे? वडील तुझे का ढगातून पडणार आहे आज? ठेवलंय तिथे. तिथे मग इथे आणून दे आत्ता मला. दुर्गे दुर्गट भारी तुझा विण संसारी अनाथ नाते आंबे करुणा विस्तारी. दुर्गे अंबे तुझे. कुठे होते ग मी?
देवघरातच आहात. अगं म्हणजे अंबाबाईची आरती कुठपर्यंत आली होती माझी? हा वारी वारी करत होतात. या आपण पण करा. वारी वारी जन्म मरणाचे वारी हारी पडलो. काय आहे? जाऊ नाही, उपवासाचं सामान आणायचंय ना उद्याचं, म्हणून जातीये. कारण शोधा. घरातनं बाहेर पडायला पायाला काय भिंगऱ्या लावल्यात का ग? चला वारी म्हणलो ना गंगडनी वारी. अगं 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 थांब. 10 वाजून 9 मिनिटांपर्यंत अशुभ काळ आहे गो. 10 वाजून 10 मिनिटांनी शुभ काळाला सुरुवात होते. बर. अगं 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 टाकलेला पाय माघारी घेणं सुद्धा अशुभच. राहत तशीच ताटकळत उभी थोडा वेळ. देवी भरपाई आई, तू या जगाची आई नंबर 1 आहेस. एवढा हलकल्लोळ माजवून तू माझ्या संसारात, पर्यायाने या जगाच्या संसारात जी बहुमूल्य भर घातलीयस त्याच्यावर अनंत कृपादृष्टी ठेव. शाळेची ऍडमिशन, रेशन कार्ड, गॅस, नोकरी, लोकलच्या गर्दीत बसायला 4थी सीट, चांगली बायको, सुखी संसार, बस एवढंच दे, आणखी काही नको. सुनेच्या बाळणपणासाठी पुन्हा इकडे इतकी शक्ती दे आई. आई आई कौल दे ग. आई तू मागे उभी आहेस म्हटल्यावर माझा जयराम खूप खूप मोठा होईल यात काहीच शंका नाही. आई नमस्कार करते. हा चालायचं. थांबा. आई गंध लावतो. का टिकली सटकली? टिकली टिकली काय नि सटकली काय? कली यायचा राहतोय थोडाच. कली? आज पहाटे काही तारे या दिशेने झुंडीने येताना मी पाहिले. तेव्हाच माझ्या लक्षात आलं की कुणीतरी मास लीडर बाळ जन्माला आलेला आहे. हा बाळ जसजसा मोठा होत जाईल तो पुन्हा कधीच लहान होणार नाही. हा मराठीतला पहिला सुपरमॅन होईल. याला बेचा पाडा येणार नाही. हा नेहमी पहिला आणि पहिलाच येणार. ए शिंचांनो ऐकलत ना, आपला जयराम नेहमी पहिला येणार. अगं माझी शोनी जयला सकाळी सकाळी पत्कल मारून बसायला कसली धार बनली तुला? उठ 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 म्हणते की उठ की. तू इथं पत्कल मारून बसतीया आणि त्यो तिथं दारात पाय पसरून बसतोया. माझा नवरा लाजा नाही वाटत दोघांनी बी. वीस उगवल्याची घंटा झाली, आता म्हशी मागणं आमची पाळी. मी काय बोलते ते ऐकून घ्या. ऐकलं, म्हशीनं पण ऐकलं आणि मी पण ऐकलं. मला आज दुपार पातूर 50 रुपये पाहिजे. ऐकलं. नुसतं ऐकू नका, 50 रुपये काढून द्या. कवा देताय? 2-4 महिन्यात. काय लाज वाटते का बोलायला? मला आजच्या आज पैसे पाहिजे. आता तालुक्याच्या गावाला निवडणुका 2-4 महिन्याने होणार, तर मी तरी काय करणार? ते मला सांगू नका. आजच्या आज मला 50 रुपये आणून द्या. कुठनं आणायचे? दरुडा खाला. चांगलं आहे, म्हणजे दरोडा घातला की मी जेलात बंद होणार आणि तू सुट्टन मी. अरे तुझ्या आई. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? कशाच? आपलं लगीन होऊन 5 वर्ष झाली, तुम्ही काय बी काम धंदा करीत नाही. माझ्या बापाने दिलेले दागिने मोडायची वेळ आली तेव्हा मीच माझ्या बापाकडनं म्हस आणली, तिच्या खस्ता काढल्या, 4 घरचं रत्तीत मिळवलं. मी कुठं नाही म्हणलं? तुमची काय ताप आहे नाही म्हणायची. म्हटलं परपंच आपलाच आहे, कष्ट करायला पाहिजे, केले. पण 5 वर्षात एक पोर बी नाही. मग तुमचा काय उपयोग? आपला बिनकामाचा नवरा काय नुसता पोसायचा? हे जेव्हा तो बिनकामाचा नवरा म्हणून खिजवायचं काम नाही. माझं जर डोसका भडकला ना तर इकडचं थोबाड तिकीट थोबाडाचं राहू द्या, काय वाटेल ते करा, पण आजच्या आज मला 50 रुपये आणून द्या. इतके झटपट कसे काय मिळतील पैसे? का तुमची जी दोस्त मंडळी आहेत ना तालेवार, ते नामदेव नेवरती समजे संत मंडळी आहेत तुमच्या संग, तमाशावर पैसे उधळतात. हा सांगा की दोस्तावर उधळायला. गोळ्या झाडल्यासारखी बोलत असते. हे बघा, मी मस्त घेऊन वड्यावर जाते. मी येईस तर पैशाची व्यवस्था झाली पाहिजे सांगून ठेवते. चल गंगे. आमचं मयत आजच निघणार बहुतेक. अहो काय येडबीड लागलंय का काय तुम्हाला? हा अशी कुठं सोयरीक ठरती का? पोरीचं लगीन म्हणजे तुमची झडपी का ढेरी? तुम्ही एक बोलणार ना बाकी समजे नंदी बैल. बघ 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 बघ.
नवर सांगतायत समज ठरवून आलो उरकूनच यायचं होतं की उगा आमचा ताप न ग काय बाप न काय पोरगी माझा लोक तुझ्या घरी न तुपानं द्रोण भरी नाका गाव दाखले देते यांच्या शानपणाचे हा घ्या शानपणाचा दाखला मी काय पाय ठेवायची नाही त्या मंडपात उद्या काही कमी जास्त झालं तर लोक माझ्या तोंडात शान घालतील ही काय पुरुष माणसाची काम आहेत का पोतेराची पत्रस नाही आमची कशाला असेल मी ही अशी माघारी लावून दिलेली बाई चल ना आत मारत्या मुडद्या चुकून झालं चुकून झालं ती बघ, करिश्मा सुटली बघ झाडू नाही मारू नको कचरा नाही मला मारू नको लापा. कुठे आली आजी कुठे आली दोन दोन पुरी झाल्या तरी अंगावरची हळद सुट्ट ना वैर तुझ्या अगं कामावर कोण जाणार तुझा बा नाही बा नाही आहे हे धंदे मी मेल्यावर बैला अंगणात आंघोळ्या घालशील तर एकमेकांना सासूबाई सकाळी सकाळी कशा पायी मरणाच्या गोष्टी करताय तेच म्हणतोय मी खाऊन पिऊन दुपारी आरामात या गोष्टी कर ना नाही माझ्या मरणावर टपलाय जणू मेला हो. अडचण होती वैर माझी तुला हो, नाही. म्हणतोय एक गाणं ठेव नातवाचं तोंड बघितल्या बिगर तिरडी नाही चढणार मग त्याचीच तर सुरुवात चालली होती ना पण हे सगळं तुझ्या सुनेला सांग ना ती का ऑपरेशन करत नाही नाही नातवाचं तोंड बघितल्या बगर मी ऑपरेशन करू देणार नाही अगं ऑपरेशन नाही का जाऊ दे तू मला छान मला कामावर जायचं चल वय कुठं चालली चल म्हस धुवायला वय मी आणि तिच्या आणि मी म्हस धुवायला सांगितलं रेडा ना अम्मा अगं बाई बाटली आल्या की चला दारू अशी वत्तायची काय? बेर मध्ये सोडा नाही घालत तू दादा शहाणपणा शिकवू नको जा चकना घेऊन ये चकना शेंगदाणा ग खारा शेंगदाणा तो कशाला अगं तशी पद्धत असती तू मासनी नाही ठाव तू जा रे पळ लवकर जा चला पिऊया ए थांब पिऊया काय हे असं नाही थांब हे आता ह्यो ग्लास असं धरायचा हातात दोघींनी आणि हे असं उडवायचं समधीकडं हो हा आणि आमचं मालक बी असंच करतात आणि स्टाईल मध्ये बसायचं आणि चिअर्स असं करायचं ए थांब हे बघा हा ए चल ग किशू ए थांब आता चिअर्स झिंजिनी आल्या र झिंजिनी आल्या प्रेमा एरंडेल आणून दिलंय त्यानं आपल्याला होय ग म्हशीचं मूत बी बरं असेल या नवऱ्यासनी ना समजा वंगाळच आवडतंय अगदी बाई पासून बाटली पासून कडू जहर आहे ग प्रेमा कडू जहर केशू प्रेमा अगं राहुल मला सांगत होता की असे 4-4 ग्लासेस त्याला प्यायला लागतात पाटेत निव्वळ नोकरी टिकवण्यासाठी आणि तो हे सगळं माझ्यासाठी करतो ग माझ्या घरासाठी करतो आज मैं भी ये जहर पी जाऊंगी अजय गौरा रडतीये बघ हे ज्यादा हुशारी जाऊ नकस अगं मी खरंच सांगतोय ऐक तर खरी गौरक्का काय झालं काय रश्मीला इथंच थांबायचं इथून हल्ला सर तांगडं मोडून ठेवीन हळदीचा लेप लावा बघा बरी होईल ना ती गौरी अगं का रडतीयस? अरे देवा काय झालं कल्याणीला गौरी अगं असं काय करतीस धीर धर बाय कल्याणी अजून हाय ना जिती आपण गौलव देवाला कुणी काय बी करू शकणार नाही भूत्याचा कोपाया 3 दिवसाच्या आत कल्याणी
उगा जीभ आहे म्हणून टाळायला लावू नकस. आपला चकलाना त्याला अर्धी मिशी काढून फिरू. हा चिकलो ए, हसतोस काय? तुला आनंद झाला ना कराट्या? चिकलो घरला जा. कोणी काय केलं असं काय करतीस गौरी? रडू नको. किती त्रास करून घेतीस ग? अगं देवाला कौल लाव ना आपण. असं नाही करायचं. प्रेमा किशोरी प्रेमू किशोर कशी आहेस ग? बरी आहे. अगं किती दिवसांनी लई दिवसांनी भेटलो. तू कशी आहे? एकदम झकास. तू कशी आहेस? इतक्या वर्षांनी भेटलो ग आपण. वय ग वय. ओ मावशी, ओ काकू बाजूला वा ना. हा मावशी काकू कोण आहे ती भवानी? काय ग तू? कुणाला काकू म्हणते?